लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही लोअर हाऊस ऑफ पीपल आहेत. लोकसभा आणि विधानसभा दोन्हींच्या इलेक्शन्सना लोक प्रत्यक्षपणे जाऊन मतदान करतात. पण मनी बिल फक्त लोकसभेत मंजूर होते आणि विधानसभेत ते फक्त इंट्रोड्यूस केले जाते. नॅशनल इमर्जन्सीमध्ये जर लोकसभा डिझॉल्व्ह झाली तर राज्यसभेला पूर्ण ऑथॉरिटी मिळते आणि विधान परिषद फॉर्म करायचा किंवा डिझॉल्व्ह करायचा पूर्ण हक्क विधानसभेला असतो, पण त्याला सदस्यांची मेजॉरिटी लागते. जर एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव राबवला गेला आणि त्यामध्ये सर्वसामान्यांची मते देखील मांडली गेली तर आपल्याला आपलं सरकार कसं चालतं याची माहिती हवी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही मी तुम्हाला विनंती करते. भारतीय पंतप्रधान एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुका एकाच दिवशी होतील. हा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आधीच मंजूर केला होता. या कॅम्पेनमध्ये देशातील बुद्धिजीवी किंवा सर्वसामान्यांची मते देखील विचारात घेतली जाऊ शकतील. 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या स्पीचमध्ये मोदीजींनी हे सांगितले होते. यात 15 पक्षांनी विरोध केला होता आणि 15 पक्षांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. हे पास करण्यासाठी 362 खासदारांचा म्हणजे MPA यांचा पाठिंबा आवश्यक ठरेल, तर राज्यसभेतून 163 खासदारांचा सपोर्ट आवश्यक आहे. तसेच 15 राज्यांच्या विधानसभेत हे विधेयक मंजूर व्हावे लागेल. मग त्यावर राष्ट्रपती स्वाक्षरी करतील आणि मग त्याचे रूपांतर कायद्यात होईल. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. जर यासाठी सर्वसामान्यांचे विचार घेतले जातील तर आपल्याला माहीत पाहिजे की आपलं सरकार कसं चालतं. त्यामुळे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यातील फरक मी तुम्हाला समजावून सांगते. भारतीय संसदेमध्ये लोकसभा लोअर हाऊस ऑफ पीपल आणि राज्यसभा अपर हाऊस असे 2 घटक असतात आणि राज्य विधानमंडळामध्ये विधानसभा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लोअर हाऊस आणि विधान परिषद स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अपर हाऊस असे 2 घटक असतात. लोकसभेचे प्रतिनिधी लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात, तर राज्यसभेचे उमेदवार विधानसभेचे जिंकलेले उमेदवार निवडतात. लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असेही म्हणतात. आता राज्यसभा कशी बनते? जास्तीत जास्त 250 जागा, त्यापैकी 12 सदस्य राष्ट्रपती निवडतात. 236 सदस्य देशातील सर्व राज्यातून असतात आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीमधून निवडले जातात. राष्ट्रपतींनी निवडलेले उमेदवार मुख्यतः कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात, जसे अभिनेत्री रेखा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीच भंग होत नाही, ते परमनंट असते. भारताचे उपराष्ट्रपती याचे सभापती असतात. राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 म्हणजेच 1/3 सदस्य रिटायर होतात आणि त्यांच्या जागी नवीन उमेदवार येतात. एक इतिहासामधली गंमत सांगते. जेव्हा आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच राज्यसभा बनली तेव्हा 6 वर्षांनी सर्वच सदस्य रिटायर झाले असते. हा एक मोठा पेच होता. मग त्यासाठी लकी ड्रॉ काढला गेला. काही सदस्यांना 2 वर्षांनी रिटायर केले गेले, काही सदस्यांना 4 वर्षांनी रिटायर केले गेले आणि काही सदस्यांना 6 वर्षांनी रिटायर केले गेले. अशा सर्वांना वेगवेगळा कार्यकाळ देऊन हा पेच सोडवला गेला. राज्यसभेचे सदस्य बनण्यासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत आणि भारताचे नागरिकत्व पाहिजे. राज्यसभा कोणत्या गोष्टी करू शकते? राज्यसभा आपल्या स्टेटला किंवा युनियन टेरिटरीला रिप्रेझेंट करते. लोकसभा जे लॉज कायदे पास करते ते राज्यसभा मॉनिटर आणि रेग्युलेट करते आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते बसतात का ते पाहते. राज्यसभा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडते. राज्यसभा हायकोर्टमधील न्यायाधीशांना फ्रॉड किंवा इल्लीगल ॲक्टिव्हिटीसाठी काढून टाकण्याची विनंती करू शकते. अशा प्रकारे राज्यसभा राज्यांचे हक्क यांचे संरक्षण करते. आता लोकसभेची माहिती बघूया. लोकसभेमध्ये 552 सदस्य असतात. लोकसभेत मनी बिल मेजॉरिटी सदस्यांकडून पास होते. प्रधानमंत्री व काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सवर लोकसभेचा कंट्रोल असतो. प्रेसिडेंट राष्ट्रपतींची चौकशी करण्याचा अधिकार राज्यसभेप्रमाणे लोकसभेलाही असतो. लोकसभा कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करू शकते. तसेच राज्यसभेप्रमाणे लोकसभा सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या न्यायाधीशांना काढू शकते. नो कॉन्फिडन्स अविश्वसनीय ठराव लोकसभा सरकारविरुद्ध पास करून घेऊ शकते. विधानसभा स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल राज्याशी निगडित असलेले लॉज विधानसभा मंजूर करून घेऊ शकते. विधानसभा राज्याचे ॲन्युअल बजेट ठरवते.
विधानसभा सरकारच्या पॉलिसीज किंवा काही डिसिजन्स विरुद्ध प्रश्न विचारू शकते आणि त्यांच्याविरुद्ध अविश्वसनीय ठरावसुद्धा मंजूर करू शकते. विधानसभा ही राज्याला रिप्रेझेंट करते, म्हणून ती राष्ट्रपतींच्या इलेक्शनमध्ये भाग घेऊ शकते. यातील उमेदवार जनता निवडून देते. विजयी उमेदवारांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल विधानसभा डिझॉल्व्ह करू शकतात. राज्यसभेचे उमेदवार विधानसभेचे जिंकलेले उमेदवार MLAs निवडून देतात. विधानसभेचा MLA हा पार्लमेंटचा किंवा विधान परिषदेचा सदस्य नसला पाहिजे. त्या व्यक्तीवर कोणताही क्रिमिनल चार्ज नसावा. विधानसभेला राज्यसभे इतकेच अधिकार असतात. जर स्टेट गव्हर्नमेंट डिझॉल्व्ह झाली आणि मनी बिल पास करायचे असेल तर ती जबाबदारी विधानसभेवर येते. विधान परिषद स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. विधान परिषदेच्या सदस्यांना MLC म्हणतात, मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. MLCचे वय 30 वर्षांपुढे नसावे. तो किंवा ती मेंटली साऊंड पाहिजे. इन्सॉल्वंट नसावे. स्टेटच्या वोटर लिस्टमध्ये नाव असावे. पार्लमेंट किंवा विधानसभेचा मेंबर नसावी. ह्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 MLCs रिटायर होतात. आता तुम्हाला लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद ह्यामधला फरक कळला असेलच. लोकसभेमधले आणि विधानसभेमधले साम्यसुद्धा कळले असेलच. वेगवेगळ्या निवडणुका झाल्यावर प्रत्येक राज्यांसाठी वेगवेगळे मतदान होते. त्यातही लोकसभा आणि विधानसभा हे भाग असतातच. मग त्यासाठी इलेक्शन कमिशनला आलेला खर्च, इलेक्शनच्या आधी प्रत्येक पक्षाने केलेले कॅम्पेनिंग यामध्ये खूप खर्च आणि वेळ वाया जातो. वारंवार राबवलेली ही यंत्रणा एकाच वेळी वापरल्यामुळे हा सर्व खर्च आणि पैसा आटोक्यात आणता येईल आणि राजकारणी लोकांना नेशनचे इफेक्टिव्ह गव्हर्न करायला वेळ देता येईल. आता जेव्हा तुम्ही वोटिंग कराल किंवा एक देश एक निवडणूक या ठरावाबद्दल विचार कराल तेव्हा तुम्हाला माझ्या या व्हिडिओची मदत होईल असे मला वाटते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.